मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल जो क्लोज आला तो आला 24,276 वरती। 24,276 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला आहे आणि आजच्या दिवशी पण आपल्याला मार्केटमध्ये बाईंग होताना दिसली। बाईंगचं प्रेशर आज मार्केटमध्ये होतं। छान प्राइस ॲक्शन मार्केटमध्ये आजच्या दिवशी बनत होती। 2 दिवसांपूर्वी जीडीपीचे आकडे आलेले होते, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, आणि याच्याविषयी मी कालच्या वीकली ॲनालिसिसमध्ये चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन पण केलेलं आहे की जीडीपीचा दर कसा होता, तो आता कसं आहे, कसा खालवतो आहे ते आपण बघितलं। त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगचे आकडे, कन्झम्पशनचे आकडे, ते मी तुम्हाला काल वीकली ॲनालिसिसमध्ये सांगितलेलंच होते आणि तुम्हाला मी कंपॅरिझन पण करून दाखवली होती की जरी जीडीपी खालवलेली ही सेकंड क्वार्टरची होती, अजून 2 क्वार्टर बाकी, त्यांच्यामध्ये सुधारू शकते। कन्झम्पशन कमी होतं आहे, आपलं सर्वांना माहीतच आहे कन्झम्पशन कमी होतं आहे, त्याचा परिणाम नक्की जीडीपीवरती होत असतो। येणाऱ्या क्वार्टरमध्ये ते आकडे वाढू पण शकतात नेक्स्ट, किंवा त्याच्यानंतरच्या क्वार्टरमध्ये पण हे आकडे वाढू शकतात। मग याचा मार्केटवरती पडणारा इम्पॅक्ट, बहुतेक जण क्रॅश, यूट्यूबवरती थंबनेल जीडीपी खालावलेली आहे, जीडीपीचे आकडे कमी आले, हे यूट्यूबवरती चालूच होतं बघा, कालपासून चालू होतं, 2 दिवसांपासून तुम्ही थंबनेल तेच बघताय। जीडीपीचे आकडे खालावले, जीडीपी कमी झाली, इकॉनॉमिक ग्रोथ आपली थांबलेली आहे, मार्केट क्रॅश होणार। सर्वजण हे ऐकत होते आपले व्हिडिओ, त्या व्हिडिओच्या खाली पण कॉमेंटने मार्केट क्रॅश होणार, मार्केट खालीच येणार। हे बघा, मार्केटचे काही स्ट्रक्चर असतात, त्यांना बघत चला। मी कोरोना काळातलं पण तुम्हाला सारखं सांगत असतो, फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, हे सांगण्याचं कारणच ते। हे बघा, मार्केटला जेव्हा त्याचं स्ट्रक्चर चेंज करायचं असतं ना, ज्या मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज येत असतात त्याला पण मार्केट पचवतं, त्या ठिकाणी पण मार्केट आपल्याला वरतीच जाताना दिसतं। मग आज काय झालं, तेच झालं ना। आजच्या मार्केटमध्ये काय झालेलं होतं, मार्केटमध्ये सुरुवातीला थोडा डीप आला आणि त्या डीप नंतर मार्केटमध्ये बाईंगच आलेली होती, शार्प बाईंग। आता मार्केट थोडंसं कॉन्सोलिडेशनमध्ये गेलं थोड्या वेळ, त्याचं कारण म्हणजे काय होतं, बँकिंग। आजच्या दिवशी बँकिंगचा सपोर्ट मार्केटला नव्हता। सर्वात जास्त वेटेज असणारी बँक HDFC बँक, एवढी खास बाईंग नव्हती त्याच्यामध्ये HDFC बँकेमध्ये। त्यानंतर ICICI बँक पण होती, ICICI बँकेमध्ये पण पाहिजे तशी बाईंग नव्हती। मार्केटला सपोर्ट करणारा स्टॉक कोणता होता आजच्या दिवशी, रिलायन्स। रिलायन्सचा आजच्या दिवशी मार्केटला सपोर्ट होता। त्यानंतर IT चा सपोर्ट होता, IT चा पण चांगला सपोर्ट होता आजच्या दिवशी मार्केटला। मार्केट वरती गेलेलं होतं निघून। अजून जर HDFC बँकेचा सपोर्ट जर असता, निफ्टी बँक जर चालली असते ना, तर निफ्टी अजून वरच्या लेवलला असते आजच्या दिवशी। मार्केटमध्ये आत्ताच्या वेळेला जर बघितलं ना, हे 300-350 पॉईंटची रॅली काहीच नाही एका दिवसामध्ये। एकच कॅन्डल 5 मिनिटांची ती 100, 150, 200 पॉईंट बनून जात असते। मार्केट इतक्यात वरती पण जातं, खाली पण जातं, पण त्याचे स्ट्रक्चर बघत चला कसं निगेटिव्ह होऊ शकतं। डायरेक्ट विश्वास ठेवू नका न्यूजवरती, की तुम्ही म्हणतात की न्यूज बघितली, थंबनेल बघितलं म्हणजे मार्केट क्रॅशच होणार नाही। आपल्यासमोर काय चालतंय त्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे। आपलं ॲनालिसिस, त्या ॲनालिसिसवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे। मार्केटने आज जो डीप घेतला 24,000पर्यंत, सुरुवातीला 24,000पर्यंत आलं आणि 24,000पासून मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं 24,000पासून मार्केट जाऊन पोहोचलं 24,300 वरती। डीपपासून मार्केटमध्ये 300 पॉईंटची रिकव्हरी होती, 300 पॉईंटने मार्केट वरती जाऊन पोहोचलेलं होतं। मग जर जीडीपीचे आकडे खराब आले, मार्केट क्रॅश व्हायला पाहिजे होतं, नाही झालं, मार्केट वरती गेलं। असं असतं मित्रांनो। त्यामुळे समोर काय दिसतं ना त्यावरती विश्वास ठेवायचा। असं नाही की जीडीपीचे नंबर खराब आले मग आपली पूर्ण अर्थव्यवस्था खराब झाली का भारताची, नाही ना, असं तर म्हणता येणार नाही। टेम्पररी इम्पॅक्ट पडत असतो, ठीक आहे। मार्केटवरती अशा ज्या न्यूज येत असतात ना, कोणतीही न्यूज येत्या, एखादी युद्धाची न्यूज अचानक आली, एखाद्या देशाने दुसऱ्या देशावरती बॉम्ब टाकला, न्यूज आली, खालवणार। अमेरिकन मार्केट क्रॅश झाले, न्यूज आली, संबंध नाही काही, तसं पण थोडाफार इम्पॅक्ट पडतो आपल्या मार्केटवरती, आपलं मार्केट पण खाली येऊन जाणार। इलेक्शन अमेरिकेमध्ये, त्याचा पण थोडाफार इम्पॅक्ट पडणार, पण तो इम्पॅक्ट जो असतो ना तो टेम्पररी असतो, तो टेम्पररी असतो। म्हणजे आपण जे स्ट्रक्चर म्हणत होतो आत्तापर्यंत मार्केटमध्ये, तसं बनताना दिसतंय आपल्याला बरोबर। हे जे स्ट्रक्चर म्हणतोय ना आपण, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न, तसं स्ट्रक्चर इथे आता बनताना दिसतंय आपल्याला। फक्त आपल्याला कन्फर्मेशनची गरज आहे आता इथे। मग तुम्ही म्हणणार आता हे तर बनतंय, मग आता कोणतं कन्फर्मेशन इथे मिळायला पाहिजे आपल्याला, मार्केटने 24,500च्या वरती जायला पाहिजे।
हा रेजिस्टन्स ब्रेक करून जर मार्केट वरती जात असेल ना, हे मार्केट परफेक्ट आता पुन्हा वरच्या लेवल गाठण्यासाठी तयार आहे असं आपण म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजेच काय होणार हो, मार्केट आता आपल्याला हळूहळू शिफ्ट होताना दिसतंय. हे स्ट्रक्चरच चेंज होते बघा. पहिले जे हे स्ट्रक्चर बनत येत होतं, मार्केट कंटिन्युअसली खाली यायचं, पण आत्ताच्या ह्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला काय समजतंय, मार्केट शिफ्ट होतंय परफेक्ट. हे बघा दिसेल तुम्हाला की मार्केट आपले प्रिव्हियस लो ब्रेक करत नाही आहे, एक रॅली येते, पुन्हा एक डीप येतोय, त्या डीपमध्ये बाईंग येते. हे स्ट्रक्चर आता चेंज होताना दिसतंय आपल्याला. मी तुम्हाला हा जो सपोर्ट सांगायचो 23,800चा, तो पण मार्केटने ब्रेक केलेला नाही आहे, नाही केला तो ब्रेक. त्याच्यावरतीच आहे अजून मार्केट थांबलेलं. आता तुम्ही म्हणणार की 2-4 दिवस अजून इथे थांबलं तर थांबू द्या, काही अडचण नाही, पण आपल्याला हा रेजिस्टन्स ब्रेक होणं गरजेचं आहे मार्केटचा. आणि रिलायन्सचा इथून पुढे पण चांगला सपोर्ट इथे इंडेक्सला असू शकतो. HDFC बँक आहे ना, तिच्यामध्ये पण येऊ शकते बाईंग, असं नाही की येणार नाही. म्हणजेच जे बँकिंग सेक्टर आहे पूर्ण प्रायव्हेट बँकिंग, याचाच सपोर्ट जर मिळाला तर मार्केट इझिली या लेवलला पार करून टाकेल. टॉपपासून 23,000 जवळजवळ 300च्या आसपास आपण ही लेवल म्हणू शकतो. ह्या लेवलपर्यंत मार्केटने मोठा डिप मारलेला आहे. प्राईस करेक्शन, बुल मार्केट जे असतं त्याच्यामध्ये असे करेक्शन नेहमी येत असतात आणि आले पण पाहिजे. की मार्केट सारखं सारखं वरती जातं आहे. हे बघा, आपण जेव्हा मार्केट वरती जातो तेव्हा म्हणतो की खाली यायला पाहिजे, बरोबर. ही आपली सायकोलॉजी, खाली आलं पाहिजे की मला चांगले चांगले स्टॉक मिळतील, कारण की इंडेक्स एक स्टॉकचा समूहच आहे. ते स्टॉक जेव्हा खाली येतील तेव्हा तर आपण बाय करणार त्याला. त्यामुळे आपण काय म्हणतो, हे स्टॉक खाली आले पाहिजे तेव्हा मला बाईंग करता येणार, आणि जेव्हा खाली येतात तेव्हा आपण म्हणतो नाही वरती गेले पाहिजे, असं असतं आपलं. ह्या फेजेस मार्केटमध्ये येत असतात आणि त्या फेजेसमधून एखादा स्टॉक किंवा इंडेक्स असतो ना, तो पण बाहेर निघतोच. मग इथून पुढे ही संभावना बनते आता की मार्केटमध्ये इथे फॉलो बाईंग जर येत गेली आणि मार्केटने हा 24,500चा रेजिस्टन्स जर या ठिकाणी ब्रेक केला तर परफेक्ट एक रिव्हर्सल इथे मार्केटमध्ये बनायला पाहिजे. मग एक छान रिव्हर्सल, जो डाऊन ट्रेंड चालू होता मार्केटचा तो आता आपल्याला चेंज होताना दिसेल. लक्षात आलं. खूप सारे स्टॉक होते आजच्या दिवशी. मिड कॅपमध्ये पण बघा, मिड कॅप जवळजवळ 1% जास्त होतं माझ्या मते 1.17% वरती होता. त्यानंतर स्मॉल कॅप इंडेक्स पण, हा इंडेक्स पण आपल्याला जवळजवळ 1% वरती दिसला होता. त्यानंतर फार्मा इंडेक्स पण होता. फार्मामध्ये पण जवळजवळ 1%च्या आसपास बाईंग होती माझ्या मते, 1%च्या आसपास. डिफेन्समध्ये बाईंग येते. जे स्टॉक तुम्ही होल्ड केलेले, टॉपला बाईंग केलेले, त्याच्यामध्ये ट्रॅप झालेले, त्याच्यामध्ये पण बाईंग येताना दिसते. कोचिन शिपयार्डसारखा स्टॉक आहे, त्यानंतर BDL सारखा स्टॉक, त्यानंतर GRSE, त्यानंतर माझगाव डॉक, BEL असे स्टॉक आहे, त्यांच्यामध्ये पण रिव्हर्सल बनताना दिसतोय. FMCGचे काही स्टॉक आहे बघा, FMCGमध्ये पण बाईंग येताना दिसते आपल्याला. त्यांच्यामध्ये पण येणाऱ्या दिवसांमध्ये रिव्हर्सल येऊ शकतो. ब्रिटानिया, मॅरिको, नेस्ले, टाटा कन्झ्युमर, ITC असे स्टॉक, यांच्यामध्ये पण आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये बाईंग दिसू शकते. आपल्याला फक्त ओळखायचं आहे कुठे रिव्हर्सल आहे, तिथं आपली एंट्री झाली पाहिजे. ब्रॉडर मार्केटमध्ये आजच्या दिवशी चांगली खरेदी झालेली होती, बाईंग झालेली होती चांगल्यापैकी, ठीक आहे. तर असं ओळखायचं आहे मार्केटला. मार्केट म्हणजे फक्त पैसा बनवणे नाही आहे. आपण येत असतो तर पैसा बनवण्यासाठीच, पण ते निरीक्षण आपल्याला करता आले पाहिजे. संधी कोणत्या ठिकाणी माझ्यासाठी संधी आहे, तिथंच मी जाऊन पोहोचला पाहिजे. इतर वेळेला शांत बसा, मार्केटचे ऑब्झर्वेशन करत बसा. मार्केटला बघा, इकडे तिकडे कोणताही स्टॉक बाय करून होल्ड करून ट्रॅप होऊ नका. त्याच्यामध्ये पैसा आहे त्याला सेफ ठेवा ना. जेव्हा वेळ येईल तेव्हा मार्केटमध्ये तो पैसा लावायचा आणि त्यातून पैसा बनवण्याचा आपण प्रयत्न करायचा. मग ठीक आहे. तर इथे आता लेवल त्याच आहे, लेवल कोणत्याच नाही आहे. जे आपण डेली ॲनालिसिस करतो आहे ना, तेच आहे. 23,800 खाली अजून पण सपोर्टचं काम करणार. 23,800 वरती हर्डल आहे, तो मोठा हर्डल म्हणजे 24,500 ही एक लेवल रेजिस्टन्सचं काम करते. ह्या रेंजमध्येच आहे मार्केट, म्हणजे 24,500 म्हणजे ही 700 पॉईंटची रेंज. आता मार्केट जर मग हे 23,800च्या खाली गेलं तर मग कुठे थोडं विकनेस आहे इथे मार्केटमध्ये, की मार्केट 23,800च्या खाली गेलं मग ते पुन्हा ह्या लेवल गाठू शकतं. जवळजवळ 23,250, 23,200 ह्या लेवलपर्यंत जाण्याची संभावना बनते मग मार्केटची. पण तसं स्ट्रक्चर नाही बनत आहे. स्ट्रक्चर तर मला वाटतं आहे ते रिव्हर्सलचं आहे, म्हणजेच इथेच बॉटम बनवून मार्केट वरती जायला पाहिजे. ठीक आहे. तर आता काही महत्त्वाच्या लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये. उद्याच्या दिवशी कसं असू शकतं निफ्टीचं स्ट्रक्चर, कोणते महत्त्वाचे रेजिस्टन्स सपोर्ट असू शकतात. ठीक आहे.
ते आपण बघण्यासाठी जाऊया. कारण की मागे पण आपण एक लेवल बघितली होती बघा, कोणती इथे दिसते तुम्हाला आठवत आहे का? मी इथे 4 कॅन्डल सांगितले, इथे 3 कॅन्डल मी सांगितलेले होते, 1 2 3. इथे यांचा हाय हा ब्रेक होत नाही आहे. जवळजवळ 4 कॅन्डल होते ते, 3-4 वेळेला तो अटेम्प्ट केलेला होता निफ्टीने. 24,350ची लेवल होती, तिथूनच मार्केट हे खाली आलेलं होतं. ही मोठी कॅन्डल जी बनली ना इथे, त्याच दिवशी आपण म्हटलं होतं ना की तिथे आता रेजिस्टन्स घेते, रिजेक्शन आलेलं, पण सेलिंग वाटत नाही. पण त्याच दिवशी इतकी मोठी सेलिंग झाली, ताबडतोब निफ्टी इथपर्यंत येऊन गेली होती. आता ती जी कॅन्डल बनलेली डेलीची, म्हणजे मागचं जे सेशन झालं त्याची एक कॅन्डल, आजचं एक सेशन झालं त्याची कॅन्डल, या 2 कॅन्डलने ह्या पहिल्या कॅन्डलला जवळजवळ आता कवर करून टाकलेलं आहे. जेवढं सेलिंगचं प्रेशर आलं होतं ना, तेवढं बाईंगचं प्रेशर पण इथे आपल्याला येताना दिसतंय. मग आपल्यासाठी इंट्राडेमध्ये ना ही लेवल महत्त्वाची असेल, मी तुम्हाला दाखवेल. आपण त्याच्यासाठीच जायचं आहे 5 मिनिटांमध्ये त्या लेवल बघण्यासाठी, ठीक आहे. तर मी 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्टला ओपन करतो. तर सकाळच्या वेळेला ही प्राइजेक्शन बनत होती बघा, ठीक आहे. मार्केट जवळजवळ फ्लॅटच ओपन झालं. त्यानंतर ही पहिली जी कॅन्डल होती ना, हीच निगेटिव्ह बनली होती मोठी, आणि मार्केट जवळजवळ या 2-3 कॅन्डलमध्ये 24,000च्या आसपास येऊन पोहोचलेलं होतं. ही लेवल दिसते सर्वांना 24,000च्या आसपास इथे येऊन पोहोचले. आणि ही एक लेवल मी पहिले ड्रॉ केली होती 24,125ची बघा, ही एक लेवल आहे. हा एक झोन, आता तो नंतर एक सपोर्टचं काम करत असतो झोन. रेजिस्टन्स नंतर बनतात सपोर्ट. इथे दिसतंय पहिला रेजिस्टन्स होता, पण नाही ड्रॉ केला तरी चालेल झोन. आपण आता गरज पण नाही त्याची, की मी याला जरी काढलं इथून 24,125ची लेवल होते बघा. इथे ॲक्टिव्हिटी काय व्हायची प्राईसची, इथून वरती गेलं होतं मार्केट, त्यानंतर पुन्हा इथे रिजेक्शन आलेलं होतं मार्केटमध्ये, ठीक आहे. या लेवलच्या आसपास म्हणजे 24,100च्या आसपास ही लेवल होती बघा. इथे 24,074च्या आसपास ही एक लेवल, ही लेवल होती 24,074-75च्या आसपास ही लेवल होती. इथे एक थोडंसं रिट्रेसमेंट आलं, त्यानंतर पुन्हा बाईंग आली होती. पण इथे बघा हा वेळ घालवला मार्केटने. हा एक झोन लक्षात येईल तुमच्या, हा एक झोन, हा झोन, याच्यावरती मार्केट जात नव्हतं बघा. आजच्या दिवशी तेच व्हायचं, मल्टिपल टाईम रेजिस्टन्स. इथे मार्केट रेजिस्टन्स घ्यायचं, खाली यायचं, पुन्हा वरती जायचं, खाली यायचं, वरती जायचं, पुन्हा खाली यायचं. इथे वेळ घालवला. आणि त्यासोबत आपण बँक निफ्टीचा पण चार्ट लावला होता. बँक निफ्टी पण आपल्याला साईडवेज होताना दिसलेली होती. पण फायनली काय झालं, इथे ब्रेकआउट, म्हणजे जवळजवळ 2 वाजेच्या आसपास मार्केटमध्ये हा ब्रेकआउट आलेला होता. थोडं कॉन्सोलिडेशन झालं, त्यानंतर ब्रेकआउट. पण प्राईजमध्ये विकनेस नव्हता. तुम्हाला प्राईज रीड करता आली पाहिजे, कोणत्या वेळेला प्राईज स्ट्रॉंग असते, वीक असते, हे ओळखता आलं पाहिजे. इथे दिसते प्राईज इथे वरती शिफ्ट व्हायची बघा. हे जे स्विंग लो बनायचे ना, लक्षात येईल तुम्हाला. हे जे रिट्रेसमेंट आलं, त्यानंतर प्राईज वरती गेली, त्यानंतर खाली आली, हा एक स्विंग, त्यानंतर वरती गेली, पुन्हा हा एक स्विंग, पुन्हा वरती गेली, त्यानंतर खाली आली. ही प्राईज आपल्याला वरतीच शिफ्ट होताना दिसली होती, विकनेस नव्हता कोणताही. फायनली मार्केटने इथे आपल्याला ब्रेकआउट दिला होता. मोमेंटम कंटिन्यू, लक्षात आलं ना. म्हणजे हा जो रेजिस्टन्स होता 24,180चा, मार्केटने त्याला पार केलेला होता. आता ही लेवल आपल्यासाठी सपोर्ट बनणार आहे, हीच लेवल सपोर्ट बनणार. हा एक झोन जो बनेल ना मार्केटसाठी, एक सपोर्ट एरिया बनेल. लक्षात येतं आहे. ह्या लेवल तुम्हाला समजायला पाहिजे. चार्टवरती मला पण वाटतं की तुम्ही अशा लेवल ड्रॉ केल्या पाहिजे, आणि त्यांना तुम्ही समजून घेतलं पाहिजे की बायर सेलरची ॲक्टिव्हिटी काय होती नेमकी. हेच तर समजून घ्यायचं असतं आपल्याला. बहुतेक जण हे समजून घेत नाही. ते ना कॅन्डल बघतात सिंगल, एक सिंगल, म्हणजे इथे एक कॅन्डल बनली याचा अर्थ मार्केटवरती चाललं, एक रेट बनली की मार्केट खालीच येणार, असं नसतं ना. पूर्ण चार्टला बघायचं आपल्याला. हे जे स्ट्रक्चर बनत असतात प्राईसचे, त्यांचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं असतं. मग ओळखायचं असतं, मार्केटचा एक व्ह्यू काढायचा असतो की मार्केट आता अप ट्रेंडमध्ये जातं आहे, ते ट्रेंडला आपल्या कंटिन्यू करतं आहे. ही पॉझिटिव्ह प्रायजेक्शन. एक रेजिस्टन्स आहे, मल्टिपल टाईम हिट करतं आहे. हे बघा, इथे पण केलं होतं, इथे पण हिट केला, इथे पण बघा, इथे पण बघा, इथे पण बघा. आणि आता तुम्हाला सांगत असतो मी नेहमी बरं का, ब्रेकआउट फेल केव्हा होतात आणि केव्हा फेल होत नाही, हे सुद्धा तुम्हाला चार्टवरून ओळखता येत असतं. सोपं पद्धत असते, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपण काय म्हणतो, काहीतरी स्ट्रॅटेजी असणार त्याची, काहीतरी स्ट्रॅटेजी असणार त्याची, की ब्रेकआउट केव्हा फेल होणार आणि केव्हा होणार नाही ते ओळखण्याची. स्ट्रॅटेजी वगैरे काही नसते. प्राईजला बघून तुम्ही जे कॅन्डलस्टिकचं फॉर्मेशन होत असताना त्याला ओळखून तुम्ही एक अंदाज लावू शकतात बरोबर, की कोणत्या ठिकाणी आपला ब्रेकआउट फेल होणार आणि कोणत्या ठिकाणी होणार नाही. जर प्राईज एका रेजिस्टन्स लेवलला जास्त वेळ थांबत असेल आणि त्यानंतर मग जर ब्रेकआउट देत असेल ना, तिथे ब्रेकआउट फेल होत नाही. शक्यतो होऊ शकतात, पण होत नाही. रिस्क रिवॉर्ड आपला मॅच करतो. पण जर
एखादा स्टॉक किंवा इंडेक्स आहे तो कंटिन्युअसली एका रेजिस्टन्सला हिट करतो डायरेक्टली, मी म्हटलो की इथून बनणारे कॅन्डल, इथून स्टॉक, इथून हा इंडेक्स वरती चालला होता, बुलिश कॅन्डल बुलिश कॅन्डल बुलिश कॅन्डल बुलिश कॅन्डल, आणि इथे ब्रेकआउट देतोय, तर हा ब्रेकआउट फेल होण्याचे चान्सेस जास्त आहे. इथे ब्रेकआउट फेल होऊ शकतो. स्ट्रॉंग ब्रेकआउट होता आणि त्याचं कंटिन्युएशन होतं या ठिकाणी. 2 कॅन्डल बुलिश, पुलबॅक, पुन्हा बाईंग, पुलबॅक, पुन्हा बाईंग. त्यानंतर मग शेवटच्या काही वेळेमध्ये जवळजवळ 3 वाजेच्या आसपास मार्केट मग पुन्हा इथे थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये गेलेलं होतं. मग आता इथे काय संभावना बनू शकते, कसं मार्केट वरती जाऊ शकतं. आता मी चार्टला पुन्हा इथे ना फ्रेश करतो लेवल समजण्यासाठी. हा एक झोन दिसतोय सर्वांना जिथे मार्केटने क्लोज दिलेला आहे 24,275च्या आसपास. तर वरती एक हर्डल बनवून येणार मार्केटसाठी ही लेवल 24,300ची. इंट्राडेमध्ये 24,300 हा मार्केटसाठी एक रजार. त्यानंतर 24,322 ही लेवल पण एक रेजिस्टन्स आहे. आणि मोठा रेजिस्टन्स म्हणजे 24,350चा, हा पण एक रेजिस्टन्स आहे. आता मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर ह्या रेजिस्टन्सच्या वरती बरोबर थांबत जर असेल ना, म्हणजे आपण म्हणायला हरकत नाही की एक मार्केटने इथे ब्रेकआउट दिलेला आहे बरोबर, हे छोटंसं रिट्रेसमेंट, आणि जर फ्लॅट ओपन झालं त्यानंतर जर इथे कंटिन्युएशन केलं तर हे प्राईस फॉर्मेशन इथे कंटिन्यू होऊ शकतं. म्हणजे आजचा हाय 24,300 याला ब्रेक करून मार्केट जर थांबत असेल उद्याच्या दिवशी पण, तर मार्केट बरोबर मग 24,500पर्यंत पोहोचायला पाहिजे कंटिन्युएशन झालं तर. 24,500पर्यंत म्हणजे एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स जो असणार ना त्या लेवलपर्यंत आपलं मार्केट जाऊन पोहोचेल. ही लेवल पण महत्त्वाची कोणती, 24,350. तुम्ही म्हणणार ही का महत्त्वाची, 24,322 नाही, एवढं महत्त्व नाही 24,322ला, पण 24,350ला जास्त आहे. काय होईल सांगतो तुम्हाला. 24,300वरती पण कॉल रायटर असणारच बरोबर. 24,322 आहे, मार्केट गेलं खाली येऊ शकतं का, येऊ शकतं, पण 24,350च्या आसपास जेव्हा मार्केट जाणार ना तेव्हा हा कॉल रायटर एक्झिट व्हायला सुरुवात करेल. 24,300वरती असणारा हा कॉल रायटर या ठिकाणी एक्झिट व्हायला सुरुवात करणार 24,350वरती. त्याचं कारण काय माहिती आहे का, मल्टिपल टाईम मार्केट तिथे जाऊन खाली आलेलं आहे. कुठे तुम्हाला चार्टवरती दाखवतो, हा एक झोन येतो, लक्षात येतो आहे तुम्हाला. मी याला एक्सटेंड करतो या झोनला, आता आपल्यासाठी कामी येणार आहे हा झोन. इथे मी चार्टला इकडे दाखवतो तुम्हाला, हे बघा इथे पण आपण ॲनालिसिस केलेलं होतं. 4 अटेम्प्ट होते, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. मल्टिपल टाईम मार्केट जे होतं ना ह्या झोनमधून खाली यायचं, इथे सेलिंग यायची मार्केटमध्ये, ताबडतोब सेलिंगचं प्रेशर एकदम फास्ट. ही जी कॅन्डल होती डेलीची विचारू नका एवढी मोठी, आणि 5 मिनिटांच्या तर विचारू नका एवढ्या मोठमोठ्या कॅन्डल बनत होत्या, आणि एकदम एकदम खाली आलेलं होतं मार्केट ताबडतोब. मग आत्ता पण ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाचीच आहे. एक वेळेला मी 23,000, एक वेळेला मी 24,322 काढून टाकतो, चार्ट अजून समजायला सोपं होईल. हे बघा ही लेवल आता लक्षात आलेलं आहे. जर मार्केटने 24,300 ब्रेक केले तर आपल्यासाठी मोठा हडल जो असणार आता इथे समजायला सोपं जाईल तुम्हाला चार्टला. हा जो चार्ट आहे ना एकदम समजायला सोपं जाणार बघा, एकदम समजेल तुम्हाला छान पद्धतीने की फ्लॅट ओपनिंग झाली मार्केटची आणि मार्केटने ह्या रेजिस्टन्सला ब्रेक केलं, याच्यावरती कंटिन्युएशन झालं तर हा रेजिस्टन्स येईल. मग आता 4 अटेम्प्ट तर अगोदर झालेच की मार्केट तिथून खाली आलेलं आहे. मग हा 5वा अटेम्प्ट असणार इथे. 5व्या वेळेला मार्केट इथे जाणार, 5वी वेळ असणारी की मार्केट इथे जात आहे आता. मग त्या रेजिस्टन्सला ब्रेक करतं आहे का, जर मार्केटने ब्रेक केलं ना अजून मार्केटवरती जाऊ शकतं. चांगलं मोमेंटम मार्केटमध्ये इथे बनायला पाहिजे मग ह्या वेळेला, आणि त्या मोमेंटममध्येच मार्केट 24,500पर्यंत पण जाऊन पोहोचू शकतं मोठमोठ्या कॅन्डल. तशी संभावना एक जे स्ट्रक्चर तयार झालेलं प्राईसचं त्यानुसार. 4 अटेम्प्ट हा 5वा आहे उद्याचा. बघूया 5व्या वेळेला पण खाली येतं का. पण 5व्या वेळेला जरी खाली येत असेल तर ते करेक्शन कसं येतं, एकदम फास्ट येतं की तिथंच थांबून जातं मार्केट, कन्सोलिडेशनमध्ये जातं, ते आपल्याला बघायचं आहे. त्यानुसार एक व्ह्यू आपल्याला, कारण की हे कन्सोलिडेशन होतं, हे मार्केट जेव्हा बंद झालं ना हे अशा पद्धतीने बंद झालेलं आहे स्ट्रक्चर बनवत. इथे शेवटी बघा तुम्हाला लक्षात येईल हा वेळ किती होता, तुम्हाला ही वेळ किती होती ते पण सांगतो मी तुम्हाला. इथून जे रिजेक्शन घेतलं ना मार्केटने 2:45 वाजेच्या आसपास, 2:45ला, आणि 2:45 नंतर मार्केट हे थोडं कन्सोलिडेशनमध्ये गेलेलं होतं. फ्लॅट ओपनिंग झाली तर याचं कंटिन्युएशन पण इथे व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं. मग बघूया काय होतं. 24,300चा रेजिस्टन्स
उद्याच्या दिवशी ब्रेक होतो आहे का, त्याच्यावरती मार्केट थांबतं आहे का, त्यानंतर येणारा हर्डल 24,350चा आहे त्याला पण मार्केट ब्रेक करतं का, केलं तर 24,500साठी मार्केट तयार. मग आपण जे म्हणायचो ना डेली टाईम फ्रेममध्ये की एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न इथे तयार होताना दिसतोय, तो बरोबर बनून जाणार. मग तो तसं स्ट्रक्चर तयार होणार. त्याच्यावरती मार्केट थांबायला आलं की हळूहळू शिफ्ट होत जाणार. मग तुम्ही म्हणणार प्रत्येक दिवसाला वरती जातं का, नाही जात. प्राईसचा स्ट्रक्चर असा असतं ना की एखाद्या 2 दिवस जर बाईंग झाली, एखाद्या दिवस प्रॉफिट बुकिंग, 2 दिवस प्रॉफिट बुकिंग, पुन्हा बाईंग येते मार्केटमध्ये, पुन्हा 1-2 दिवस खाली, अशाच पद्धतीने हे स्ट्रक्चर बनवत जात असतं मार्केट. अशा वेवनुसार जात असतं. ते असं नाही की एक कॅन्डल आज पण, उद्या पण, परवा पण, म्हणजे प्रत्येक दिवसाला बुलिश कॅन्डल, असं नाही होत. खाली येताना भलेही मार्केट मोठ्या मोठ्या कॅन्डल बनवते ना रेड, पण वरती जाताना तसं नाही होत शक्यतो. लक्षात आलं. त्यानंतर मार्केटमध्ये सपोर्ट कोणता असेल, 24,238 ही लेवल उद्या पण सपोर्टचं काम करेल. 24,238 ही लेवल पण सपोर्ट, म्हणजे फ्लॅट ओपन झालं एक तर ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करून वरती जायला पाहिजे. विकनेस यायचा असेल मार्केटमध्ये तर मार्केट या सपोर्टला ब्रेक करून खाली येणार 24,238. त्यानंतरचा सपोर्ट जो असेल मार्केटमध्ये मग तो 24,180चा ही लेवल मग इथे सपोर्टचं काम करणार. बघूया एक मार्केट छोटंसं करेक्शन देतं का उद्या. जरी विकनेस आला, फ्लॅट ओपन झालं, या सपोर्टला ब्रेक करून खाली आलं, तर मग ह्या जागेवरती ते बाउन्स घेतं आहे का, ह्या लेवलला ते बाउन्स घेतं आहे का. कारण की हा एक रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स नंतर सपोर्टचं काम करतो. मग हा झोन त्यासाठीच मी ड्रॉ करून ठेवलेला आहे चार्टवरती की ही लेवल आपल्यासाठी नंतर सपोर्टचं काम करेल. की मार्केट जरी आलं तर बाउन्स घेण्याची संभावना इथे जास्त असू शकते. मग मार्केटची 24,180 लेवल लक्षात ठेवा. हा सपोर्ट तुटला तर कुठपर्यंत जाऊ शकतो मग मार्केट, 24,125पर्यंत. ही लेवल नंतर सपोर्टचं काम करेल. सोपं असतं मार्केटचा ट्रेंड ओळखणं. आज आपण सकाळी म्हणत होतो ना मार्केटचं स्ट्रक्चर आपल्याला छान दिसतंय, तिथेच एक कॉन्फिडन्स तयार होत असतो आपल्यामध्ये स्वतःमध्ये की आपल्याला हे प्राईसचे स्ट्रक्चर समजायला लागलेले आहे. आपण ताबडतोब ओळखू शकतो की आज मार्केट स्ट्रॉंग राहू शकतं. विकनेस त्याच्यामध्ये येणार नाही. हे स्ट्रक्चर असतात प्राईसचे, हे प्राईसचे काय असतात, स्ट्रक्चर असतात. ते आपल्याला ओळखायचं. मार्केटचा ट्रेंड असतो तो ओळखायचा. सपोर्ट रेजिस्टन्स असतात महत्त्वाचे, ते आपण इथे ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या लेवल तुम्हाला समजलेले असते आणि मार्केटमध्ये काम करताना थोडं सेफ राहून करा. कष्टाची कमाई असते अशी वाया घालू नका. ऑप्शन ट्रेडिंग टाळा. ऑप्शन ट्रेडिंग प्रत्येकाने टाळायचं आहे. इंट्राडे टाळायचं आहे. स्विंग ट्रेडिंग करा. ETF मध्ये काम करा. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. खूप चांगल्या संधी असतात. थोडं कमवा, चांगलं कमवा आणि सेफ राहा, टेन्शन फ्री. ऑप्शन ट्रेडिंग करून रात्रीची झोप उडवू नका की मी झटपट श्रीमंत झालो पाहिजे. ऑप्शन ट्रेडिंगने कोणी श्रीमंत होत नाही. श्रीमंत वेगळ्या व्यक्ती होतात. ते मी जास्त आता एक्सप्लेन करायला नको की कोण श्रीमंत होतं ऑप्शन ट्रेडिंगने. आपण तर होणार नाही कधी, पण इक्विटीने होऊ शकतो आपण. आपली स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. झोप उडवू नका रात्रीची. आणि करायचं असेल तर थोडंसं रिस्क रिवॉर्ड त्यांचं पालन करा. स्टॉपलॉस असतात, स्टॉपलॉस लावत चाला मार्केटमध्ये. ठीक आहे. मार्केट तर नेहमी सुप्रीमच आहे, हे नेहमी मी तुम्हाला सांगत असतो. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, केव्हाही होऊ शकतं काही. मार्केट सुप्रीमच आहे. आपलं ॲनालिसिस चुकू शकतं. आपण पण चुकू शकतो की मी चांगल्या लेवलला एखादा स्टॉक बाय केलेला होता, मला वाटलं होतं वरतीच जाणार तो, प्रॉफिटच मला मिळेल. नाही, तो खाली पण येऊ शकतो. आपल्याला तो लॉस पण देऊ शकतो. का देऊ शकतो, तर मार्केट सुप्रीम असतं, काही पण होत असतं त्याच्यामध्ये. तर माझ्या मते सर्वांना निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचं. व्हिडिओला जास्तीत जास्त कॉमेंट करत चला. कॉमेंट का करत नाही, बघतात पण कॉमेंट करत नाही. कॉमेंटची संख्या वाढली पाहिजे इथून पुढे, लाईकची पण वाढली पाहिजे आणि कॉमेंटची पण. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण झाला पाहिजे. ज्यांना स्टॉक मार्केट शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ आपला पोहोचला पण पाहिजे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.